गुड मॉर्निंग छत्रपती संभाजीनगरकर. तर आज आहे गुढीपाडवा आणि आजचा डे खूप स्पेशल आहे, कारण की आज आमच्या देवीची पूजा पण आहे. तर मग त्यासाठी मी रेडी झाले आहे मंदिरात जाण्यासाठी. फुल रेडी होऊन आम्ही सगळे निघालो आहे. दीदी, मम्मी, आजी आणि मी. आम्ही सगळे निघालो आहे मंदिरात जाण्यासाठी. तर मस्त सगळेजण फुल रेडी होऊन सगळं सामान घेऊन मंदिराकडे जात होते. तर त्यानंतर आम्ही मंदिरात पोचलो आणि तिथं थोडंसं वेट करत होतो, कारण की तिथं दुसऱ्यांची पूजा चालू होती. त्यांचं झाल्यावर आम्ही करणार होतो, म्हणून आम्ही थोडंसं वेट करत होतो. तर बघा, दीदी आणि मी थोडेसे व्हिडिओज घेतले तिथं आजीचं पण बोलणं चालू होतं तिच्या फ्रेंडसोबत. नंतर हे बघा, तिथली गुढी किती सुंदर दिसते. त्यानंतर आजीने आणि मम्मीने देवीची पूजा केली, ते पण खूप भारी दिसत होती. त्यानंतर हे बघा, दीदी काय करते, हे खोबरं काढते. तिच्या हाताला पण लागलंय, पण तरी पण तिला ते काढायचे आणि मी आणि पप्पा बघत होतो ती काय करते. त्यानंतर बघा, हाताला लागून पण ती खाऊ लागली. तिला बघितल्यावर मी परत गेले मम्मीकडे, कारण की मला तिथल्या देवीचे दर्शन घ्यायचे होते. त्यानंतर तिथे सगळं पूजाचं सामान ठेवलं होतं. मग मी पूजा केली, देवीचा आशीर्वाद घेतला आणि त्यानंतर मम्मीची पण पूजा झाली होती. ती पण सगळं सामान घेऊन बाहेर आली आणि आता आम्ही निघालो घरी जाण्यासाठी, कारण की मम्मी राजूला थोडासा वेळ होता घरी येण्यासाठी. म्हणून मी, पप्पा, दीदी आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. तर घरी पोचल्यावर आम्ही बघतोय तर ओरू बसला होता. ओरू एवढा शांत बसला होता, तर त्याला राग आला होता म्हणून तो एवढा शांत बसला होता. म्हणून त्याच्यात थोडेसे व्हिडिओज घेतले आणि त्यानंतर संध्याकाळच्या जेवणची आम्ही तयारी करायला घेतली. मी आणि दीदी स्वयंपाक करत होतो. मी पनीरची भाजी करत होते आणि दीदी ब्रेडचे भजे करत होती. तर मग आम्ही थोडेसे व्हिडिओज घेतले आणि आमचं चालू होतं व्हिडिओज घेता घेता मस्त स्वयंपाक करणं. मस्त दीदी ब्रेडचे भजे बनत होती खूप. आणि त्यानंतर आम्ही निघालो एक स्पेशल गोष्ट घेण्यासाठी. तर ते काय आहे ते तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये समजणार. तर आम्ही कुठं चाललो आहे आणि काय घेण्यासाठी चाललो आहे, तर त्यासाठी मी आणि दीदी खूप एक्सायटेड होतो, कारण की आम्हाला ती गोष्ट घेण्यासाठी खूप वेट करावं लागलं. आणि त्यानंतर हे बघा, आम्ही फायनली पोचलो आहे आणि आम्ही घेत होतो मोबाईल. तर ते कोणचा मोबाईल घेतो आहे त्यासाठी आम्ही ते सिलेक्ट करत होतो. तिथं आम्ही चूज करत होतो कोणचा फोन घ्यायचा म्हणून. तर मग काका थोडंसं विचार करत होते कोणता घ्यायचा. त्यानंतर मग दीदीने पण थोडंसं बघितले आणि त्यानंतर फायनली आम्ही एक फोन सिलेक्ट केला आहे आणि ते आहे ओप्पो A6 5G. ते मोबाईल एवढं भारी आहे, त्याची कॅमेरा क्वालिटी पण खूप भारी आहे आणि आम्ही हाच मोबाईल घेतला आहे आणि त्याचा कलर पण व्हाईट आहे, म्हणून तो खूप भारी दिसतो आहे. आणि त्यानंतर आम्ही फायनली ते फोन घेऊन घरी येण्यासाठी निघालो. तर मग दीदी, मी मला तिथं भेटले होते एवढे सारे गिफ्ट्स, कारण की त्या फोन घेतल्यामुळे. मग त्याच्यानंतर मी घरी आले आणि मस्त टेस्टी जेवण एन्जॉय केलं. तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा का आजचा व्लॉग कसा वाटला.